अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी याला बोलीभाषेत धनतेरस असेही म्हटलं जातं. या दिवशी व्यापारी लोक आपल्या तिजोरीचे पूजन करतात. एवढेच नाही, नवीन वर्षाच्या हिशोबाच्या वह्या देखील या दिवशीच आणल्या जातात. दिवाळी ते दिवाळी हे व्यापारी वर्ष मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करण्याचा देखील प्रघात आहे. असे केल्याने धनलक्ष्मी आपल्या घरामध्ये वर्षभर वास करते. धन म्हणजेच पैसा हा स्वकष्टाने आणि प्रामाणिकपणाने मिळवलेला असावा. एकूण धनापैकी 1/6 भाग हा धर्मकार्यासाठी खर्च करावा असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी वैद्यांची देवता आणि देवतांचा वैद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धन्वंतरी देवतेचेही पूजन केलं जातं. आयुर्वेदानुसार या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी वैद्य मंडळी धन्वंतरी देवतेचं पूजन करतात. कडुलिंबाच्या पानांचे बारीक तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात. कडुलिंबाची उत्पत्ती ही अमृतापासून झालेली आहे आणि म्हणून या दिवशी कडुलिंबाचा प्रसाद देऊन साक्षात धन्वंतरी देवताच आपल्याला अमृततत्व प्रदान करत आहे अशा भावाने आपण हा प्रसाद ग्रहण केल्यास आपल्याला वर्षभर त्याचा लाभ होतो.